आज बनवूया झणझणीत कांद्याचा ठेचा। टाकूया मिरची। मिरची आहे ना देठ काढून धुवून घेतलेली। इथं मी एक गड्डी लसूण आहे ना सोलून घेतलेला आहे। लसूण आणि मिरची आपण भाजून घेऊया। मिरची भाजली, ताटलीमध्ये काढून घेऊ। शेंगदाणे 2-3 चमचे भाजून घेऊया। मीडियम गॅसवरती शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे पण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। सुरुवातीला मिरची आणि लसूण टाकूया। अगोदर हे बारीक करून घेऊ। थोडीशी मिरची आणि लसूण बारीक झालेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकूया। अजून थोडंसं ह्याला बारीक करून घेऊ। हे पण बारीक करून घेऊया। साली वगैरे काय काढायचं नाही, असंच बारीक करून घ्यायचं। शेंगदाणे ना जास्त बारीक पण करायचे नाही बघा। काढून घेऊया। पॅन गरम झाला की एक पळी तेल टाकायचं। तेल गरम झालं की टाकूया थोडीशी जिरी। जिरी थोडीशी भाजली की टाकूया एक कांदा। इथं बघा मी चिरून घेतलेला आहे, एकच कांदा टाक। थोडासा कांदा भाजून घेऊया। थोडंसं मीठ टाकू। आपण मिरची बारीक करताना पण मीठ टाकलं होतं, आता थोडंसं मीठ बघा। असं कांदा भाजून घ्यायचा। जास्त आपण भाजीला जसं लाल जरद भाजतो ना असं नाही भाजायचं। लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली। गॅस कमी करून परतून घेऊया थोडंसं। आता टाकूया शेंगदाणे बारीक केलेले। परत मीडियम गॅसवरती 2 मिनिटं परतून घेऊ। ठेचा मी परतून घेतलेला आहे। आता गॅस बंद करून टाकूया। बघा किती छान दिसतंय हा ठेचा। मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। 2 दिवस तर आरामशीर टिकतो। ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागतो झणझणीत कांद्याचा ठेचा।